मुंबई तक या चॅनलवर किरीट सोमय्यांची मुलाखत 2 दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली। साहिल जोशी आणि त्यांच्या टीमने घेतलेली तब्बल 1.5 तासाची ही मुलाखत आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या मुलाखतीची लिंक दिली आहे। किरीट सोमय्यांची ही मनोरंजक मुलाखत अवश्य बघा। किरीट सोमय्यांनी या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत, पण ज्यांना ही 1.5 तासाची मुलाखत बघायला वेळ नाहीये त्यांच्यासाठी या मुलाखतीबद्दल थोडक्यात माहितीचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल। किरीट सोमय्यांना विचारण्यात आलं की 2024 मध्ये तुम्हाला लोकसभेचं तिकीट का नाही मिळालं। किरीट सोमय्या म्हणाले की 2019 मध्ये सुद्धा मला तिकीट मिळालं नव्हतं। त्यावेळेस आमच्या मित्रपक्षांनी अट घातली आणि माझं तिकीट कापलं गेलं। 2019 मध्ये मी अस्वस्थ होतो, बेचैन होतो, राग येत होता। पण आता 2024 मध्ये मला वाटतं की मला महाराष्ट्रामधील लोकांचे प्रेम मिळाले आहे। मला लोकसभेच्या तिकिटाची गरज नाही। आता इतरांना संधी मिळाली तर अधिक काम होतील। कोणी याला बळी म्हणतात, पण मी याला समर्पण मानतो। तुम्हाला हे कोणी सांगितलं होतं की मातोश्रीवर अटॅक करा? तुम्हाला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं का? असा प्रश्न किरीट सोमय्या यांना विचारण्यात आला होता। या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की एक गोष्ट सगळे मान्य करतात की किरीट सोमय्या हा पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे। यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं। माझ्या पक्षाने मला ज्या वेळी जे सांगितलं ते मी केलं। कुठलाही विषय असो, आधी आपापसात राजकीय चर्चा आम्ही करतो, त्यात गो अहेड आलं की मग मी थांबत नाही। मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं की ठाकरे नकोत, ठाकरेशिवाय सर्वांचा भ्रष्टाचार आपण बाहेर काढू, पण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हा पक्षाचा आदेश आहे। ठाकरेंच्या मुंबई महापालिकेसंबंधी भ्रष्टाचार असेल तर तो बाहेर काढायला हवा। मग मी मुंबई महापालिकेतील माफिया कॉन्ट्रॅक्टर आणि मातोश्रीवर आरोप करायला सुरुवात केली। याचा फायदा झाला। भाजपला मुंबई महापालिकेत 84 सीट्स मिळाल्या। 2019 ला उद्धव ठाकरेंबरोबर वाटाघाटी सुरू झाल्यावर मला सांगण्यात आलं की आता उद्धव ठाकरेंबद्दल नाही बोलायचं, पण माझ्या आरोपांमुळे उद्धव ठाकरे माझ्यावर नाराज झाले। मी त्यांना सांगितलं की हा पक्षाचा आदेश होता, माझा वैयक्तिक निर्णय नव्हता, पण ते ऐकायला तयार नव्हते। त्यांच्या सांगण्यावरून माझं 2019चं लोकसभा तिकीट कापण्यात आलं। पुढच्या प्रश्नांमध्ये त्यांना विचारण्यात आलं की प्रताप सरनाईक, अशोक चव्हाण, अजित पवार, नारायण राणे, भावना गवळी, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, बाबा सिद्दीकी, कृपाशंकर सिंग, यशवंत जाधव या सर्वांवर तुम्ही आरोप करायचे आणि मग भाजपने त्यांना पक्षात घ्यायचं, असं काही ठरलं होतं का? किरीट सोमय्या म्हणाले की मी पक्षाच्या आदेशानुसार या मंडळींचे घोटाळे शोधून काढले। या सर्वांवर फायनान्शियल कारवाई झाली आहे आणि क्रिमिनल कारवाई कोर्टाच्या अंडर येते, ती सुरू आहे। पण मी हे मान्य करतो की आम्ही कॉम्प्रोमाइज केलं, करावं लागलं। महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आम्ही या भ्रष्टाचारी लोकांबरोबर कॉम्प्रोमाइज केलं। उद्धव ठाकरेंनी माझ्या मुलाला नील सोमय्याला ड्रग केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस नील सोमय्या 43 दिवस अंडरग्राऊंड होते। त्यामुळे उद्धव ठाकरेंना पाडणं हे महाराष्ट्रासाठी माझं कर्तव्य होतं। ईडीची कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे 24, राष्ट्रवादीचे 11, शिवसेनेचे 8 आणि मनसेचे 1 नेता आहे। सोमय्या म्हणाले की महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे 39 घोटाळे मी काढले। त्या सर्व घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे। इतरांचे काढले नाहीत कारण एकतर भाजपमध्ये घोटाळे होत नसतील किंवा संजय राऊत, अनिल परब, रोहित पवार होमवर्क करत नसतील। संजय राऊत फक्त स्टंट करतात, आम्ही डॉक्युमेंटरी पुरावा देतो। उद्धव ठाकरेंना केजरीवाल यांच्यासारखी अटक होणार का? या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की 19 बंगला घोटाळा आम्ही शोधून काढला। उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यांपर्यंत भ्रष्टाचाराचे धागेदोरे पोहोचले होते, पण आता तिथे एकही बंगला नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंना अटक होणं शक्य नाही। वाईन घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांच्या परिवारातील काही सदस्यांवर आरोप होते, पण आता त्यातली एक व्यक्ती गायब असल्यामुळे त्या घोटाळ्याचे पण पुढे काही होऊ शकत नाही। पुढे एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी अनिल परब आणि संजय राऊत यांचा घोटाळा बाहेर काढायला मला सांगितलं। पुढे किरीट सोमय्या सांगतात की शरद पवार मॅच्युअर्ड व्यक्ती आहेत, त्यांची सत्ता असताना त्यांनी मला त्रास दिला नाही, पण उद्धव ठाकरे संकुचित आहेत। नील सोमय्यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मी उद्धव यांच्या पीएना फोन केला होता, पण त्यांनी ज्या भाषेत उत्तर दिलं ते मी सांगू शकत नाही। नील सोमय्यांच्या लग्नाला शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता, एकही नेत्याला त्यांनी येऊ दिलं नाही। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नवीन सरकारमध्ये पण घोटाळ्याचे प्रयत्न झालेत, पण मी ते प्रयत्न हाणून पाडले आणि माझ्यामुळे शेवटी टेंडर कॅन्सल झालं।
भाजपच्या वॉशिंग मशीनबद्दल, इलेक्टोरल बॉन्ड्सबद्दल किरीट सोमय्या जे म्हणाले ते तुम्ही बघायला हवं. त्यांच्या लीक झालेल्या व्हिडिओ टेपबद्दल पण ते बोलले आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या मुलाखतीची लिंक दिली आहे. किरीट सोमय्यांची ही मनोरंजक मुलाखत नक्की बघा. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका.